हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ब्रेन ब्रशअप अकॅडमी। आज मी तुमच्यासोबत एक इश्यू डिस्कस करणार आहे की मुलं तुम्ही बघितलंच असेल थंबनेलला, काय आपलं थंबनेल बघितलाच असेल, थंबनेलला आपण टाकलेलं आहे वेदर प्रिपेअर फॉर आरआरबी जेई और झेडपी जेई और एमपीएससी। बरोबर आहे। सिव्हिलच्या मुलांसाठी झेडपीची जेई आहे, आरआरबीची जेई आहे आणि एमपीएससी आहे। सर, आमच्याकडे 3 एक्झाम आहेत आणि आम्ही कोणत्या एक्झामला फोकस करायचं हा सगळ्यात मोठा डेंजर इश्यू आहे मुलांच्या सध्या मनात की सर आम्ही कोणत्या आणि तिन्हीपैकी एका एक्झामला फोकस करायचं का तिन्ही पण एक्झाम करायच्या का 2 एक्झामला फोकस करायचे। जे इलेक्ट्रिकलचे मुलं आहेत ते जे प्रिपेअर करतायत ते आरआरबी जेईला करतायत, एमपीएससी ला करतायत, तर कोणत्या एक्झामला फोकस करायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। पहिल्यांदा ज्या एक्झामला तुम्ही तुमचं मन म्हणतंय की मला ह्या एक्झाम साठी प्रिपेअर करायचं आहे त्या एक्झामला तुम्ही पॉइंट आउट करा, त्याला अनालिसिस करा, पर्सेंटेज ऑफ सक्सेस करा। जर मी सिव्हिलच्या मुलांचं म्हणलं तर 1161 जागा आहेत त्यांना एमपीएससी सिव्हिल साठी आणि तिकडे आरआरबी जेई साठी जर म्हटलं तर तेवढ्याच पॅरलली म्हणजे ऍज कम्पेअर टू महाराष्ट्र कॉम्पिटिशन तिकडे जास्त कॉम्पिटिशन असू शकते। बरोबर आहे। म्हणजे झेडपी जेई आणि एमपीएससी याकडे जास्त फोकस कोण देऊ शकतात? सिव्हिलचे मुलं द्यायला काही हरकत नाही। कारण इकडे मराठी आहे, एमपीएससी प्रीला पण मराठी आहे, इकडे इंग्लिश आहे, एमपीएससी प्रीला पण ऍज इट इज इंग्लिश आहे, जनरल स्टडी आहे ते ऍज इट इज एमपीएससी प्रीला आहे, फक्त डिफरन्स होतो तो टेक्निकलचा। बरोबर आहे। त्यामुळं माझा पॉइंट ऑफ व्ह्यू, पर्सनल पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की जे मुलं सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रीमचे आहेत त्यांनी सध्या तर झेडपी जिल्हा परिषद जेई आणि एमपीएससी ला जास्त फोकस करायचं। म्हणजे तुम्ही आरआरबी जेई ला सोडायचं असा अर्थ मुळीच नाही, तर तुम्ही आरआरबी जेई पण पॅरलली प्रिपेअर करा। कारण जर तुम्ही दररोज सपोज एखादा मुलगा 8 तास अभ्यास करत असेल, एखादा स्टुडंट 8 तास अभ्यास करत असेल तर त्यांनी कसं टाइम टेबल बनवायला पाहिजे? तर माझा पर्स्पेक्टिव्ह असा आहे की जर तुम्ही 8 तास अभ्यास करत असेल तर 6-5 तास त्यातला जो 60 to 70% जो आहे तुमचं जे टार्गेट आहे एमपीएससी असेल किंवा झेडपी जेई असेल त्याला द्या आणि राहिलेला जो कन्स्ट्रक्टिव्ह टाइम आहे 2 to 3 आवर्स ते ऍक्टिव्ह रिझनिंग आणि जनरल सायन्सला द्या। म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी सिलेबस कव्हर होईल आणि तुम्ही त्याच कॉन्फिडन्सने आरआरबी जेईला पण जातात, झेडपी जेईला पण जातात आणि एमपीएससी ला पण तुम्ही जातात। म्हणजे तुमचं हे बॅलन्स होईल। त्यामुळे एका कोणत्याही एक्झामला फोकस करू नका, कारण त्यामध्ये सक्सेस शुअरिटी ही तुमची 100% नाही। जर तुम्हाला जास्त ऑप्शन असतील आणि सगळ्या ऑप्शनला तुम्ही फुलफिल करत असाल आणि तुमची प्रोबॅबिलिटी ऑफ द सक्सेस इन्क्रीज होते। काय होते? प्रोबॅबिलिटी ऑफ द सक्सेस हे इन्क्रीज होते। आता जर मी म्हटलं हे झालं सिव्हिलच्या मुलांसाठी, आता जर मी म्हटलं ऍज अ इलेक्ट्रिकल स्टुडंट, इलेक्ट्रिकल ब्रँचचा स्टुडंट आहे, मला भरपूर फोन येत आहेत सर माझ्याकडे 2 पोस्ट आहेत, एमपीएससी प्री आहे आणि मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पास आउट आहे आणि माझ्याकडे आरआरबी जेई आहे, तर मी सर कोणत्या ह्या दोन्ही पैकी कोणत्या एक्झामला फोकस करू? काय माझा जेव्हा प्रिपरेशन असेल तेव्हा माझा काय पॉइंट ऑफ व्ह्यू असला पाहिजे? तर ते आता मी त्यामुळेच व्हिडिओ बनवत आहे की तुम्ही जेव्हा जर इलेक्ट्रिकल इंजिनियर असाल तर तुम्हाला आरआरबी जेई हा महत्वाचा हे ठरू शकतो का? महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो का? तर तिथं तुमचा सक्सेसचे चान्सेस जास्त आहेत का? तर एमपीएससी ला फक्त 16 जागा आहेत आणि त्यातली त्यात ओपनला 1 जागा आहे आणि अदर कास्टला 15 जागा आहेत। म्हणजे जर ओपनचे मुलं असतील, जे ओपनचे मुलं प्रिपेअर करत असतील एमपीएससी ला, मी त्यांना प्रिपेअर करा असं मुळीच म्हणत नाही, पण आरआरबी जेईला तुम्ही सोडू नका। आरआरबी जेईला पॅरलली प्रिपेअर करा आणि जर तुमचं गव्हर्नमेंट मध्ये जायचं एम असेल तर एमपीएससी पण फोकस करा, आरआरबी जेई पण फोकस करा। आणि जेव्हा तुम्ही एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत असतात तेव्हा तुम्हाला सक्सेस रेशो आणि पॉसिबिलिटी ऑफ द सक्सेस हे चेक करावं लागतं। नाहीतर 1 जागा आहे आणि तुम्ही 1000 जण अभ्यास करताय, मग त्यामध्ये कॉन्फिडन्स जी लेवल आहे जी कॉम्पिटिशन लेवल आहे ती इन्क्रीज होते। त्यामुळे आरआरबी जेईला सिम्पली तुम्हाला काही सिलेबस नाही। जो ऍक्टिव्ह रिझनिंग तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये जे करताय ऍक्टिव्ह रिझनिंग, दररोज भरपूर मुलं आरआरबी जेई साठी प्रिपेअर करत होते, पण एमपीएससी आल्यापासून त्यांचा 2 दगडावर पाय ठेवू का असा समज झालेला आहे। तर माझं असं म्हणणं आहे की दोन्ही दगडावर पाय ठेवा, पण कोणता स्ट्रॉंग दगड करायचा
ते तुमच्या हातात आहे. माझ्या प्रोस्पेक्टिव्हनी जर असं आहे की जर तुम्ही इलेक्ट्रिकल स्टुडंट असाल तर सगळ्यात गोल्डन अपॉर्च्युनिटी जी आहे ती आरआरबी जेई आहे. तुम्ही आधी आरआरबी जेईला फुल्ली फोकस करा, म्हणजे टोटल दिवसभर आरआरबी जेईचा करा. मी असंही म्हणत नाही दररोज तुम्ही आपले लेक्चर्स फॉलो करा. जे काही टेक्निकलचे होत आहे, जनरल स्टडीचे थोड्या दिवसात पडणार आहेत, शूट चालू आहे जनरल स्टडीचा, ते थोड्या दिवसात येतील. जे काही टेक्निकलचे चालू आहे त्याला दररोज फॉलोअप करा. जे काही क्वेश्चन बँक देतो आपण त्याला सॉल्व्ह करा. ते मोर दॅन सफिशियंट आहे. म्हणजे तुमच्या इकडे एमपीएससी प्रीचा पण सिलेबस होतोय आणि तिकडे राहिलेल्या वेळामध्ये 2 तास झाले आणि राहिलेला 6 ते 7 तास जो वेळ आहे तुम्ही तो आरआरबी जेई साठी फुल्ली युटिलाइज करा. त्याच्या टेस्ट द्या आणि कॉन्फिडन्स बिल्डअप करा. त्यामुळे माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही कॉन्फिडन्स लूज करू नका आणि डायव्हर्ट होऊ नका. कोणत्या एक्झामला फोकस होईल तुमचं क्लिअर असलं पाहिजे, विजन क्लिअर असलं पाहिजे की नाही मला ह्या डेट पर्यंत ह्या एक्झामला जास्त फोकस करायचं आहे आणि हे डेट झाल्यानंतर मला ह्या एक्झामला जास्त फोकस करायचं आहे. म्हणजे माझा सक्सेसचा जो रेशिओ आहे तो इन्क्रीज होईल. जो सक्सेस पॉसिबिलिटी आहे दोन्ही बी एक्झामची ती तुमची इन्क्रीज होईल. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही फॉलो करा आणि तुमचं आता ही झाला माझा पर्स्पेक्टिव्ह. तुमच्या पर्स्पेक्टिव्हने काय वाटतं ते तुम्ही ठरवा आणि दोन्ही एक्झामला फोकस करा एवढंच सांगतो. आणि आपल्या दररोज ऑनलाईन लेक्चरला फॉलो करत राहा, शेअर करत राहा. आणखीन काही जर तुमच्या अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका, त्यावर आपण व्हिडिओ बनवू. कारण भरपूर मुलांच्या भरपूर अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करतोच आहे. आणखीन काय असतील तर त्यावर व्हिडिओ बनवू आणि अशाच प्रकारे तुमचं जे काही क्वेश्चन असतील त्याचं सोल्युशन देऊ. थँक्यू सो मच.